काल झालेल्या मोर्चामध्ये बरेच शेतकरी बोलले. आपण त्यांचं म्हणणं ऐकू की शेतकऱ्याची व्यथा आहे, पण त्यांच्या मनातून जाणून घेऊ. मी वडकुंज येथील शेतकरी आहे, नारोतराव भुयर. आज आपल्या शेतकऱ्यांचं मोर्चा उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांच्या दालनापर्यंत पोहोचलेला आहे. आज हजारोच्या संख्येने शेतकरी उन्हातानामध्ये इथे उपस्थित झालेले आहे. आमच्या वाडवडिलांना घामाचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून जी कमवून ठेवलेली जमीन आहे, ती जमीन या सरकारने नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर आणि आमच्या सर्व परिवारांना, सर्व कास्तकारांना, 12 गावातील शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचं षडयंत्र केलेलं आहे. तो षडयंत्र आम्हा कोणाचंही मान्य नाही. आज आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आमची जमीन शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं सूड भावनेनं आजपर्यंत स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून कधी राजकारण झालं नव्हतं. सरकारने राजकारण जरूर करावा, परंतु शेतकऱ्याशी बेईमानीचं राजकारण करू नये. आमच्या कुटुंबाचा, आमच्या नातवंडाचा, आमच्या गोरगरीब जनतेचा तो शाप या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही. तरी वेळ गेलेली नाही आहे. त्या काढलेली जी अधिसूचना आहे, ती अधिसूचना तात्काळ रद्द करावी आणि आम्हा सत्वळ शेतकऱ्यांचं समाधान करावं. मरून गेलं पण मला साल्या जमीन काल द्यायचं बोलले राहू दे ना साला आमच्या बापाची जागा त्या साले बापाची जागा आहे.